लाल झेंड्याच्या साक्षीने सोलापुरात श्रमिकांचा हुंकार. सोलापूर दिनांक 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि सोलापूर महानगरपालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधून भारताचा कम्युनिस्ट पक्ष यांच्या वतीने श्रम सन्मान पदयात्रा आणि जाहीर सभा उत्साहात पार पाडली. ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर, C2चे राज्य महासचिव कॉम्रेड M.H. शेख आणि माकपचे जिल्हा नेते कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांची प्रमुख उपस्थिती होती. दत्तनगर येथील आंध्रदत्त चौकातून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि लाल झेंड्यासह पदयात्रेला सुरुवात झाली. पद्मशाली चौक, पोटपाडी चौक, तानाबाना चौक मार्गे मार्गक्रमण करत ही पदयात्रा लालबावटा कार्यालयात समारोपाला पोहोचली. जगातील कामगारांनो एक व्हा, स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. जगातील कामगारांनो एक व्हा, स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. प्रजा नाट्य मंडळाच्या कलापथकाने सादर केलेल्या क्रांतिकारी गीतांनी कार्यक्रमात ऊर्जा निर्माण झाली. सभेत बोलताना कॉम्रेड M.H. शेख यांनी कामगारांच्या हक्कावर होत असलेल्या गदा व भांडवलदार दार्जिन्या धोरणावर टीका केली. कामगारांना पुन्हा गुलामीकडे ढकलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत त्यांनी संघटित संघर्षाचे आवाहन केले. कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी 1 मे हा आत्मपरीक्षणाचा दिवस असल्याचे सांगत महागाई, बेरोजगारी व कंत्राटकरणाच्या वाढत्या समस्याकडे लक्ष वेधले. कामगार कायद्यातील बदलामुळे भांडवलदारांना अधिक मोळीक मिळत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील कामगार चळवळीची परंपरा जपण्याची आणि नव्या उमेदीने संघटित होण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. त्या कामावर सुद्धा प्रचंड मोठं संकट आणण्याचं काम आपल्या देशाच्या सरकारने केलं. नोव्हेंबर 2025 मध्ये या देशामध्ये 4 श्रमसंहिता अंमलात आल्याचं घोषित केलं, ज्याच्यामध्ये श्रमिक आणि कष्टकऱ्यांच्या अधिकाराचं हनन होतंय, त्यांच्या अधिकाराची पायमल्ली होती असं म्हणणं या देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटना, स्वतंत्र फेडरेशन आणि सरकारी कामगार संघटना यांचं होतं.